नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बँक ऑफ इंडियामध्ये जर बघितलं तर बघा 400 रिक्त जागांसाठी नवीन व्हॅकन्सी आलेली आहे. आता बघा यासाठी शैक्षणिक पात्रता, त्यासोबत बघा निवड प्रक्रिया कशाप्रकारे राहणार आहे आणि तुम्हाला वेतन श्रेणी किती दिल्या जाणार आहे, याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच भरती संदर्भात तुम्हाला वेळोवेळी माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता, की बँक ऑफ इंडियामध्ये जर बघितलं तर नवीन जाहिरात जे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सर्वप्रथम जर बघितलं तर बघा सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे, जे की बघा 25/12/2025 म्हणजेच की 25 डिसेंबरपासून ऑनलाईन फॉर्मला जे सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट जर बघितलं तर बघा 10 जानेवारी 2026 असणार आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा कॅटेगरी आणि झोन वाईज जे रिक्त पदांची जी व्हॅकन्सीबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा ही जी जाहिरात आहे ती ऑल इंडियासाठी निघालेली आहे. म्हणजे की बघा प्रत्येक राज्यानुसार जर बघितलं तुम्हाला इथं जागा किती रिक्त आहेत तुम्हाला इथे दिसून जाणार आहेत. आता बघा महाराष्ट्रासाठी जर बघितलं तर 9 नंबरच्या पॉइंटला तुम्हाला इथं महाराष्ट्र स्टेट दिसून येणार आहे. आता बघा महाराष्ट्र स्टेटमध्ये जर बघितलं कोणत्या झोनमध्ये किती जागा रिक्त आहेत, तर बघा सर्वप्रथम तुम्हाला कोल्हापूर झोनमध्ये टोटल व्हॅकन्सी बघा 20 जागा रिक्त आहेत. रायगडमध्ये 10 जागा रिक्त आहेत, रत्नागिरीमध्ये 20 जागा रिक्त आहेत आणि सोलापूरमध्ये 10 जागा रिक्त आहेत. आणि त्यासोबत बघा तुम्ही इथे कॅटेगरी वाईज पण जागा रिक्त दिसून येणार आहे. तर बघा तुमच्या कॅटेगरीमध्ये किती जागा रिक्त आहेत, त्यावरून तुम्ही बघू शकाल. आता बघा ज्या विद्यार्थ्यांना ही जर सविस्तर जाहिरात बघायची असेल, तर बघा ही सविस्तर जाहिरातची जी पी-डी-एफ आहे मी माझ्या टेलिग्रामवरती दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार. त्यावरून तुम्ही जॉइन होऊन संपूर्ण माहिती बघू शकाल. बघा ज्या कोण्या विद्यार्थ्यांना बँकेमध्ये काम करायचे असेल, तर नक्कीच त्यांनी आतापासून जर बघितलं तर या पदासाठी अर्ज करायला सुरुवात करा. कारण की बघा अर्जाला जर बघितलं सुरुवात झालेली आहे. आता बघा यासाठी जर बघितलं तर मिनिमम जे एज क्रायटेरिया आहे ते 20 वर्ष आणि मॅक्सिमम जर बघितलं तर 28 वर्षापर्यंत जे आहे ते मी अर्ज करू शकाल. आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर बघितलं तर बघा यामध्ये ग्रॅज्युएट डिग्री जी आहे मागण्यात आलेली आहे. म्हणजेच की कोणत्या पण शाखेमध्ये जर का तुमची ग्रॅज्युएशन झालेलं असेल, तर नक्कीच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकाल. त्यानंतर बघा रिलॅक्सेशन अप्पर एज लिमिट म्हणजेच की बघा कोणत्या कॅटेगरीना जर रिलॅक्सेशन म्हणजेच की सूट मिळणार आहे. तर बघा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी जर बघितलं तर 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. अदर बॅकवर्ड क्लाससाठी जर बघितलं तर बघा 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आणि बघा जे काही बेंचमार्क डिसॅबिलिटी आहे म्हणजे की पी-डब्ल्यू-बी-डी कॅन्डिडेट आहे, तर त्यांना 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. त्यानंतर बघा खाली जर आपण आलो तर बघा तुम्हाला इथं फिजिकल, मेडिकल फिटनेस, रजिस्ट्रेशन आणि अदर कंडिशन याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा रजिस्ट्रेशन कशावरून तुम्हाला करायचं आहे, तर बघा रजिस्ट्रेशन करिता जर बघितलं तर नॅटची जी ॲप्लिकेशन आहे म्हणजे की नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम. आता बघा ही जी जाहिरात आहे म्हणजे की अप्रेंटिसची ही भरती निघालेली आहे आणि ज्या कोण्या विद्यार्थ्यांना अप्रेंटिस बँकेमध्ये करायची असेल, जेणेकरून बघा समोर तुम्हाला या अप्रेंटिसचा पण फायदा होतो. कारण की बघा जसजशा रिक्रुटमेंट जे आहे बँकेमध्ये निघतात, तर बघा अप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांना जर बघितलं तर प्राधान्य दिल्या जाते. त्यानुसार बघा NATSवरून तुम्हाला सर्वप्रथम जर बघितलं तर रजिस्ट्रेशन करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असेल, तर बघा त्यांनी डायरेक्ट अप्लाय करायचं आहे. बँक ऑफ इंडिया हे सर्च करून म्हणजेच की त्यावरती तुम्हाला दिसून येणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल, तर बघा सर्वप्रथम NATSवरती तुम्हाला जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. आता बघा रजिस्ट्रेशन जर का तुम्हाला करता येत नसेल, तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मी पुढील व्हिडिओ त्यावर तुम्हाला देऊ शकेल, की रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करता येते. त्यानंतर बघा यासाठी जर बघितलं तर तुम्हाला आणखी काय-काय महत्त्वाचे पॉइंट देण्यात आलेले आहेत, ते आपण सविस्तर जाणून घेऊया. जेणेकरून या भरती संदर्भातील संपूर्ण जे डाऊट आहे तुमचे क्लिअर होऊन जातील. आता बघा या भरतीसाठी जर बघितलं तर सिलेक्शन प्रोसिजर बद्दल माहिती देण्यात आलेली आहे, जे की बघा 2 स्टेजेसमध्ये असणार आहे. सर्वप्रथम बघा तुम्हाला ऑनलाईन रिटन टेस्ट आणि टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज. आता बघा टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज म्हणजे बघितलं तर बघा ज्या राज्यातून तुम्ही अप्लाय करणार आहात, जशी की बघा आपण महाराष्ट्रामधून अप्लाय करणार आहोत, तर महाराष्ट्रासाठी जर बघितलं तर मराठी लँग्वेजची जी टेस्ट आहे तुमची घेतल्या जाणार आहे. आता बघा ऑनलाईन एक्झामिनेशनसाठी जर बघितलं तुम्हाला इथे विषय देण्यात आलेले आहे, जे की बघा जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेस, नंबर ऑफ क्वेश्चन 25 आणि मॅक्सिमम मार्क जर बघितलं 25. इंग्लिश लँग्वेजसाठी जर बघितलं तर बघा 25 क्वेश्चन आणि 25 मार्कासाठी. क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग ॲप्टिट्यूडसाठी जर बघितलं नंबर ऑफ क्वेश्चन 25 असणार आहे आणि मॅक्सिमम मार्क्स 25. कॉम्प्युटर नॉलेजसाठी जर बघितलं नंबर ऑफ क्वेश्चन 25 आणि मॅक्सिमम मार्क्स 25. असे जर बघितलं टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 100 आणि मॅक्सिमम मार्क जर बघितलं 100 तुमचे असणार आहे. आणि टोटल जर बघितलं तर बघा टाईम ड्युरेशन तुम्हाला 90 मिनिटाचा देण्यात आलेला आहे. आणि ही जी टेस्ट आहे तुमची, तर बघा इंग्लिश लँग्वेज विल बी अवेलेबल बाय लँग्वेजली म्हणजेच की बघा इंग्लिश आणि हिंदी ही जी तुमची लँग्वेज असणार आहे, म्हणजेच की पेपर जी यामध्ये देण्यात आलेली आहे.
आता बघा खाली जर आपण आलो आणखी तर बघा तुम्हाला इथं प्रत्येक माहिती जी आहे तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. आता बघा टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज जे की बघा तुम्ही ज्या राज्यातून अप्लाय करणार आहात, तर त्या राज्याची तुम्हाला लोकल लँग्वेज येणे आवश्यक आहे. त्याबद्दलची इथे माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा तुम्हाला वेतन श्रेणी किती दिल्या जाणार आहे, तर याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. बघा स्टायपेंड बेनिफिट जे की बघा स्टायपेंड पर मंथ टू बी पेड बाय द बँक म्हणजेच की ₹8,500 आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टायपेंडरी सपोर्ट पर मंथ जे की ₹4,500. एकूण जर बघितलं तर बघा 13,000 तुम्हाला मंथली ज्या अप्रेंटिससाठी जर बघितलं तर स्टायपेंड दिला जाणार आहे. तुम्ही इथं बघू शकता. आणि यामध्ये बघा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्स्ट्रा अलोवेन्स आणि बेनिफिट्स मिळणार नाही. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आता बघा यासाठी जर बघितलं हा पिरियड किती वर्षाचा राहणार आहे, तर बघा पिरियड ऑफ एंगेजमेंटमध्ये सांगण्यात आलेलं आहे, की पिरियड ऑफ एंगेजमेंट शॅल बी रेस्ट्रिक्टेड टू 1 इयर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग प्रोग्राम ॲज पर द प्रिव्हियस ऑफ द ॲक्ट अप्रेंटिसशिप पिरियड शॅल नॉट गिव्ह द अप्रेंटिस एनी लियन राइट परमनंट एम्प्लॉयमेंट अँड कॉन्स्टिट्यूशन बेनिफिट विथ द बँक. म्हणजे की बघा एका वर्षाचा जो अप्रेंटिसचा जो कोर्स आहे तुमचा असणार आहे, याच्या व्यतिरिक्त जर बघितलं तुम्हाला परमनंट केल्या जाणार नाही. याच्यामध्ये क्लिअरली तर सांगण्यात आलेलं आहे. पण बघा जशी की बँकेची रिक्रुटमेंट जर का असेल, तर त्यानुसार जर बघितलं तुमचा जर का परफॉर्मन्स चांगला असेल, तर नक्कीच तुम्हाला बोलवण्यात येत असते. एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा असेसमेंट अँड जॉइंट सर्टिफिकेट जे की बघा याच्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. आता बघा फायनल सिलेक्शन जर बघितलं तर कशाप्रकारे असणार आहे, तर बघा जे काही ऑनलाईन एक्झामिनेशन तुमची घेतली जाणार आहे, तर त्यावरून बघा तुमचा कट ऑफ म्हणजेच की लिस्ट बनणार आहे आणि त्यानुसार जर बघितलं तर कट ऑफ मार्क जे आहे तुमची मेरिट लिस्ट बनणार आहे आणि त्यावरून तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे. एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा लिस्ट ऑफ डॉक्युमेंट टू बी प्रोड्यूस ॲट द टाईम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ज्या टाईमला बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं केलं जाणार आहे, तर त्या टाईमला तुम्हाला कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट जे तुम्हाला न्यावे लागणार आहे याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. जे की बघा प्रिंट आउट ऑफ द व्हॅलिड इंटिमेशन लेटर जे की इश्यू बाय BFSI SSC आणि प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ म्हणजेच की बघा SSCचं जे बोर्ड सर्टिफिकेट 10वीचं ते तुम्हाला लागणार आहे. फोटो आयडेंटिटी प्रूफ जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड जे की याच्यापैकी तुम्ही नेऊ शकता आणि मार्कशीट जे की तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन ते तुम्हाला द्यावं लागणार आहे. यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. आणि प्रत्येक कॅटेगरी वाईज जे की तुम्हाला ओबीसी, एस-सी, एस-टी असाल तर तुम्हाला कोणत्या फॉर्मॅटमध्ये जे आहे तुमचं सर्टिफिकेट लागणार आहे, याच्याबद्दलची पण तुम्हाला इथं माहिती देण्यात आलेली आहे खाली. त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे. त्या अगोदर बघा हाऊ टू अप्लाय म्हणजेच की कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे याच्याबद्दलची सविस्तर जी प्रोसेस आहे तुम्ही इथं बघून घ्याल. यामध्ये संपूर्ण प्रोसेस जी आहे पीडीएफमध्ये देण्यात आलेली आहे आणि जर काही तुम्हाला अडचण आढळली म्हणजेच की ऑनलाईन फॉर्म भरताना तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आता बघा ॲप्लिकेशन फी जर बघितलं तर ही नॉन रिफंडेबल असणार आहे. जे की बघा पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटसाठी ₹400 आणि शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब आणि ऑल वुमन कॅन्डिडेटसाठी जर बघितलं ₹600 आणि ऑल अदर कॅन्डिडेटसाठी जर बघितलं तर ₹800 प्लस जीएसटी एवढे तुम्हाला म्हणजे जे ॲप्लिकेशन फी जे चार्जेस आहे तुम्हाला इथे लागणार आहे. आता यामध्ये बघा फायनल रिझल्ट जर बघितलं तर ऑल कॅन्डिडेट हू आर फायनली सिलेक्टेड विल रिसीव्ह ॲन ईमेल कम्युनिकेशन फ्रॉम BFSI SSC. म्हणजेच की बघा फायनली जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे त्यांना एक ईमेलद्वारे जर बघितलं तर कॉन्टॅक्ट केला जाणार आहे आणि त्यामध्ये बघा त्यांचं जर बघितलं तर सिलेक्शनबद्दल माहिती देण्यात येणार आहे. तर बघू शकता तुम्ही की अशा प्रकारची जर बघितलं तर सविस्तर माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे आणि याच्या खाली जर आलो तर बघा तुम्हाला इथं म्हणजेच की डॉक्युमेंटबद्दलचं फॉर्मॅट आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे की प्रत्येक कॅटेगरीनुसार म्हणजेच की ओबीसी NCLसाठी जर बघितलं कोणता फॉर्मॅट लागणार आहे. त्यानंतर बघा एस-सी, एस-टी कॅन्डिडेटसाठी कास्ट सर्टिफिकेट कशाप्रकारे लागणार आहे, तर याच्याबद्दलची माहिती तुम्ही इथे बघून घ्याल. तर बघा अशा प्रकारची आजची भरतीची महत्त्वपूर्ण अपडेट जी आहे तुम्हाला मी दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि ज्या विद्यार्थ्यांना या भरती संदर्भातील माहिती मिळालेली नसेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून ते अप्लाय करू शकतील. तर बघा अशाच नवनवीन भरतीच्या अपडेटबद्दल मी माहिती देत असतो म्हणून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.